हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता मी आलो आहे जो तुम्हाला ब्रिज दिसतोय ना, तो आहे गोरक्षनाथ टेकडीकडे जाण्याचा. त्याचं तुम्हाला दाखवतो काम काय झालं. आणि हे जे रोड आहे तो आहे आपला बीड परळी रोड. आणि इथं पण मोस्ट ऑफ सेमच ह्या लोकेशनचा आणि तो तिकडचा जो वायबरवाडीचा ब्रिज आहे तो दोन्हीचं सेमच आहे. इथं पण काम झालं आहे ब्रिजचं आणि ते लेवलिंग वगैरे चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे. वा, इकडे बघू शकता तुम्ही. पण जाणार आहेत, खाली पण जाणार आहेत. तुम्हाला दोन्ही साईड दाखवतो. इथल्या बघा, हे असं काम झालेलं आहे. इथलं इलेक्ट्रिक पोलचं भरपूर काम झालं आहे ते इलेक्ट्रिक पोलचं. आणि आता ही साईड बघू आपण. ह्या साईडला पण भरपूर झालेलं आहे. JCB येऊन थांबलेले बघू शकता तुम्ही. त्या साईडला पण काम किती झालेलं आहे बघा. आपण खाली पण जाऊ आणि दाखवतो तुम्हाला इथलं काम कसं काय. लेवलिंगचं काम चालू वाटतं त्याचं JCBने. ती JCB गेली ना, ती इथूनच गेलेली असावं. कारण की बघू शकता इथून जाण्यासाठी असा रस्ता पण बाई घसरण्याची शक्यता जास्त आहे. कारण की त्या तिरुमालाचा ब्रिज जो आहे तिथला वायबरवाडीचा, तिथं मी घसरत होतो. हे बघा असं लोकेशन आहे. खाली काम चालू आहे आणि घसरण्याचे चान्स जास्त, त्यामुळे इथून येताना जरा स्लो. आणि बघा किती मेहनत घ्यावी लागते शूटसाठी. आणि इकडे बघा जर गेलं तर बघा इलेक्ट्रिक पोलचं काम जे आहे ना ते झालेलं. तुम्हाला पुढं पण जाऊन दाखवतो. आता बरोबर मध्यभागी उभं राहिलेलं आहे ते JCB. आणि हे बघा कसं इथं काम चालू आहे. इथली घाण वगैरे काढायचं काम चालू आहे. साफसफाईचं काम चालू आहे काय? अच्छा, मला आपल्या लेवलचं चालू आहे. हे साफसफाई. ओके ओके. हे बघा साफसफाईचं काम चालू आहे इकडं. आणि इलेक्ट्रिक पोलचं जर म्हणलं ना तर भरपूर काम झालं. इथं पाईप बसवले छोटे छोटे, तर जे काही इथलं मुरलेलं पाणी नाही ते ह्याच्यातून खाली येणार. भरपूर ठिकाणी ते चालू. आणि ह्या JCBने लेवलचं पूर्ण जे साईडचं आहे ते लेवलचं काम चालू आहे. आणि ट्रॅकचं आणि इलेक्ट्रिक पोल जे आहे त्याचं काम मोस्ट ऑफ झालेलं जमा. फक्त तार जे आणून लावायची बाकी काम झालेलं ते सगळं बघू शकता तुम्ही. ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस पण इथे हेच काम चालू होतं. ह्याचंच जे ट्रॅक आहे ना त्याचे ते फिट करायचं काम चालू होतं. पण आता खूप दिवसातून आलो मी, तर बघू शकता काम इकडे पण भरपूर मोठी अपडेट आहे. जसं की लेवलचं पण काम चालू आहे, तर क्लिनिंग वगैरे साफसफाईचं. आणि पोलचं पण काम, पोलचं नाही इलेक्ट्रिक पोलचं काम चालू आहे, झालेलं आहे कंप्लीट. फक्त आता तार आणून ठेवायचं बाकी. बघू शकता तुम्ही बघा खूप फास्ट काम चालू आहे सध्या तरी. ही आपण जे चाललो आहे ना आता, हे लोकेशन आहे बघा वडवणी साईडचं. बघू शकता किती लांबपर्यंत इलेक्ट्रिक पोलचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे आता इलेक्ट्रिक ट्रेन पण धावणार आहे, म्हणजे लवकर येऊ शकते, सांगता येत नाही काय चान्स. कारण की फक्त आता मेन म्हणजे जे लाईट जे सप्लाय करणार आहेत ना ट्रेनला, त्या डिपिंगचं काम वगैरे चालू आहे. तर असं पुढं बघू शकता एवढं काम. इथं थोडंसं लेवलिंगचं काम चालू आहे. आणि इकडे साफसफाई झालेली, म्हणजे साफसफाई पण तुम्ही बघू शकता पूर्ण तिकडून साफसफाई करत आले. इकडे साफसफाई चालू आहे इकडं, म्हणजे हे असंच साफसफाई करत जाते.
हे नाला काढलेला आहे पाणी जाण्यासाठी, जेणेकरून पाणी वर साठणार नाही. वडवणी साईडला सुद्धा आणि बीड साईडला सुद्धा दोन्हीकडे सेमच झालेलं आहे सगळं. तरी पण मी तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवलं, पण सध्या तरी आपण चाललो आहे वडवणीच्या साईडला. हे असं काम झालेलं जे बघून ना एकदम भारी वाटतं. म्हणजे काम जर झालेलं असल्यानंतर ते बघून चांगलं वाटतं आणि शूट करायला पण जरा मजा येते, कारण की भरपूर काम झालेलं असल्यामुळं. पण खूप सगळ्या ठिकाणी आता पण बघू शकतो हे आता सगळ्या ठिकाणी जे कामाची गती ना ती खूप वाढलेली आहे. फक्त आता जर आणून लावायचं असेल तर फक्त तारीचं काम राहिलं आहे इथं पण बघू शकता तुम्ही 99% काम झालेलं आहे. काही थोडंफार 1% जास्त, म्हणजे एक अंदाज सांगतो 1-2% काय असेल ते थोडंफार ते काम राहिलेलं आहे. जसं की हे पसरलेली खडी वगैरे, हे लेवलिंगचं काम थोडंसं राहिलं आणि हे पण साफसफाई करून लेवल करण्याचं काम चालूच आहे. तर त्याच्यामुळे हे नाही काउंट करता येणार, पण थोडंफार राहिलेलं जे आहे काम तिथं राहिलं. बाकी 99% तरी दिसतंय काम झालेलं. तारेचं वगैरे राहिलं थोडंसं. तर हे असं आहे बघा, जो गोरक्षण टेकडी जे आहे ना तिथला तो मधला ब्रिज आहे, त्याचं ही अपडेट आहे. आणि एवढं काम झालेलं इकडे भरपूर, या साईडला पण आणि ह्या साईडला. आता नंतर इकडं क्लिनिंग करते, पण सध्या तरी हे साफसफाई केलं मग बघा किती भारी वाटते एकदम. इथं फ्रेश असं क्लिनिंग एकदम चांगले हायजेनिक केले बघा. आपण किती लांब आलो बघा, हे जिथे कुठं लोकेशन आहे एवढे लांब आलो तर आपण, आणि एवढं झालेलं काम दिसतंय. इलेक्ट्रिकचं तर म्हणू शकता तुम्ही मोस्ट ऑफ झालेतच जमा आहे. काही ठिकाणचं जर सोडलं, काही 1-4-5 म्हणजे जसं की आता मऊ स्टेशनला पण थोडंसं 4-5 तिथलं म्हणजे तिथल्या स्टेशन पुरतंच काम राहिलं होतं. तसं थोडंफार राहिलेलं आहे नॉर्मल, खूप नॉर्मल, त्याला आपण काउंट नाही करू शकत. पण इलेक्ट्रिकचं जर विचारलं तर मला वाटतं 90% काम झालेलंच आहे. बाकीचे 10% जे असेल तर ते तार वगैरे जोडणं वगैरे ते त्यांचं थोडंफार राहिलेलं. बाकी बघायला गेलं तर सगळंच काम झालेलं आहे. आणि ही जे साफसफाई हे जे दिसते ना तुम्हाला, तर हे खूप लांबून करत आले, कारण की जिथपर्यंत आता आलो ना मी तिथपर्यंत आणि त्याच्या पुढे सुद्धा दिसतंय क्लीन केलेलं पूर्ण. आणि ते तिकडे राहिला ब्रिज, एवढी साफसफाई करत आलेले ते. आता आपण त्या साईडला जाऊ, बीड साईडला, आणि तिकडचं तुम्हाला दाखवतो. पण इकडचं तर खूप झालेलं आहे. आता जात नाही पुढं, कारण की भरपूर लांब आहे ते. म्हणजे आलो मी भरपूर लांब, आणि अपडेटसुद्धा हीच आहे, काही नाही म्हणजे एक्स्ट्रा काही नाही. इलेक्ट्रिक पोल काही ठिकाणी राहिले आहे लेवल करायचं, पण भरपूर ठिकाणी लेवल पण केलं आहे. आणि इकडे पण साफसफाई करून लेवल केलेली. तर आपण जाऊ आता बीड साईडला, आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला त्या साईडचे जे आहे ते अपडेट दाखवतो, काय झालं तिकडे काम काय नाही. आपण आता बीड साईडला चाललो आहे, आणि बघा हे या साईडचं काम चालू आहे लेवलिंगचं. आता हे आपण चालू आहे बीड साईडला, आणि हे बघा ह्या साईडला लेवल केलेली त्यांची इथपर्यंतची लेवल करायची ती कंप्लीट झालेली. आता ते असंच लेवल करत करत ह्या साईडची लेवल करत परत बॅक जाते. बघू शकता तुम्ही असं काम चालू आहे सध्या. इकडं पण लेवलचं काम झालेलं आहे. हा आहे बघा मधला ब्रिज, लेवलचं काम तर झालं इथं पण. आणि इथं खोदकाम राहिलं, थोडंसं जॉईंट करायचं राहिलं इथं थोडंसं. आणि इथं भरपूर काम झालेलं आहे इथं, बघू शकता. जरा भारी वाटते. एवढं ऊन पडलं आहे ना, 10:30 वाजले जातात, पण एवढं ऊन पडलं आहे फार गरम गरम हवा, घाम येतो पूर्ण, एवढं इतकं ऊन पडलं इथं. आणि हे बघा ह्या साईडला पण लेवल करून घेतली खाली थोडीशी. मी साफसफाईचं दोन्ही साईडला
तुम्ही बघू शकता ही साईड आता आपण चाललो आहे तर दिसते आपल्याला पूर्ण क्लीन केलेली दिसते. म्हणजे हा एरिया पूर्ण झालेला जमा पुढं झालं की नाही माहीत नाही पण सध्या ते दिसतोय. आणि हे पण पूर्ण क्लीन केलेलं आहे. आता हे असंच क्लीन करत करत तिकडे झालेत. JCB ऑपरेटरसुद्धा मराठीच आहेत. हे 2-3 जण दिसले आपले म्हणजे इथले मराठी काम करणारे. बघते मी. इकडं पण इलेक्ट्रिक काम जे बीड साईडचं जे आहे चालू होतं आपण त्याच्या साईडला तिकडं पण इलेक्ट्रिकचं काम ना भरपूर झालेलं आहे. आणि हे पण लेवलचं पण काम झालं आहे. दोन्ही साईडची साफसफाई आहे क्लिनिंग ती पण झालेली आहे. आणि पुढं आणखी वर्कर काम करतात पाईपचं काहीतरी. बघू आता मी भरपूर पुढं चालत आलेलो आहे. तो तिकडं राहिला ब्रिज आणि इकडं भरपूर चालत आलेलो आहे. खूप प्रमाणात काम झालं इथं. असं काय राहिले हे सांगू शकत नाही कारण की सगळं दिसतं एकदम व्यवस्थित. बघू शकता तुम्ही स्वतः. काम राहिले असं म्हणायला सांगता येणार नाही. जर तारचं राहिलं तर तारीचं तसं इकडंच राहिलेलं आहे बघायला गेलं तर इलेक्ट्रिक पोलचं. आणि हे पण काम सगळं झालेलं सगळीकडे ठिकाणी. हे बघा शेतकरी आता कापूस वेचतील बहुतेक. खत द्यायचं काम चालू आहे काय? पेरणी कशाची? राजमा. हां. वापस आहे का? हे बघा व्हिडिओ शूट करतोय यूट्यूबवर. हे सोयाबीन वाळू घातली काय? हां. हे बघा इथे घातली सोयाबीन वाळू शेतकऱ्यांनी. आणि भरपूर काम झालेलं पुढं पण इलेक्ट्रिकचं. त्याच्यामुळे आता आपण जाऊ आता रिटर्न. तर भरपूर असे अपडेट आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर काम झालेलं आहे आणि अजून चालूसुद्धा आहे. तर असा होता हा व्लॉग. बीड परळी रोड गोरक्षनाथ मंदिर आहे त्याच्यामध्येच एक ब्रिज आहे तिथं रेल्वेचं काम चालू आहे. तर त्याचं असे अपडेट आहे. भरपूर काम झालेलं आहे थोडंफार राहिलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.